हो मित्रांनो, शेतकऱ्यांना 100% अनुदानावर 5 एच.पीचा मोटार पंप म्हणजे विद्युत मोटार पंप देण्यात येणार आहे मित्रांनो. तर हा कशामार्फत देणार आहे, याचा अर्ज कुठे करावा, याची शेवटची अंतिम दिनांक काय आहे, या सर्वची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. तर समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा 20% सेस फंड या योजनेद्वारे वित्तीय वर्ष 2025-2026 करिता मागासवर्गीय बांधवांसाठी जिल्हा परिषदेतर्फे एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना 100% अनुदानावर 5 एच.पीचा विद्युत मोटार पंप देण्यात येणार आहे, ज्याकरिता पंचायत समिती स्तरावर अर्ज उपलब्ध आहेत आणि ज्याकरिता 31 डिसेंबर 2025 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे मित्रांनो. यासोबतच हे जे अर्ज आहेत हे संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय यांच्याकडे सादर करावयाचे आहेत, ज्यामध्ये त्या अर्जासोबत त्या अर्जावर ज्या कागदपत्राची पूर्तता करायची आहे त्याचा उल्लेख आहे, ती कागदपत्र कोणती आहेत ते नमूद केलेलं आहे. ती सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय यांच्याकडे सादर करायचा आहे मित्रांनो. तर ज्या शेतकरी बांधवांना रब्बी पिकाकरिता, उन्हाळी पिकाकरिता आपली शेतजमीन भिजवायची आहे आणि 100% अनुदानावर या 5 एच.पीच्या विद्युत मोटार पंपाचा लाभ घ्यावाचा आहे, त्या सर्व मागासवर्गीय बांधवांकरिता ही योजना एक लाभदायी योजना आहे. त्यांनी लवकरात लवकर आपापले अर्ज विहित नमुन्यामध्ये कागदपत्रांसोबत शेवटच्या दिनांकाच्या अगोदर ऑफलाईन मध्ये जमा करावयाचे आहे. हा काही कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा नाहीये. पंचायत समिती, गट विकास अधिकारी यांच्याकडे हा अर्ज सादर करावयाचा आहे मित्र, ज्याकरिता काही खूप जास्त वेळ राहिलेली नाही आहे. आजची 11 तारीख झालेली आहे. येत्या 15 दिवसामध्ये सादर केले तर ज्याचा अर्ज लवकर जाईल, कदाचित त्याचा लाभ मिळण्याकरिता सोयीस्कर होईल मित्रांनो. तर आशा करतो मागासवर्गीय शेतकरी बांधवांकरिताची जी महत्त्वपूर्ण अपडेट होती मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, ती आपणास उपयोगी पडेल. तर अशीच उपयोगी माहिती वेळोवेळी आपणा सर्वांपर्यंत सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती मी पोहोचवू शकेन, याकरिता माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, पेजला सुद्धा फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोहोचावा, याकरिता सर्वदूर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.